नमस्कार, आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे। पक्ष व अपक्ष उमेदवारांनी बुलढाणा लोकसभा 2024 निवडणुकीत बजावला आपला मतदानाचा हक्क। देशभरासह जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा। सविस्तर वृत्त बुलढाणा। गेल्या कित्येक दिवसापासून या दिवसाची वाट बघत असताना आज तो दिवस उजाडला। 26 एप्रिल लोकशाहीचा उत्सव हा जिल्ह्यात दिसून आला। देशभरासह बुलढाणा जिल्ह्यात लोकशाहीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। दुसऱ्या टप्प्यात होत असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली। या मतदानासाठी नागरिक सकाळपासून मतदान करण्यासाठी आपल्या भागात दिलेल्या बूथवर जाऊन मतदात्यांनी आपले अमूल्य मत दिले। मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। तसेच मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि देशाला सुरक्षित ठेवले अशा उमेदवाराला मतदान करावे असे आवाहन मतदारांनी केले आहे। पक्ष व अपक्ष उमेदवारांनी सुद्धा बुलढाणा लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। आपापल्या भागात जाऊन त्यांनी मतदान केले आहे। लोकसभा मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 1962 मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाले आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील 7 पैकी 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुती, शिवसेना, महाविकास आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष आदी पक्षासह अपक्ष उमेदवार या निवडणूक रिंगणात उतरलेले आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली। या मतदारसंघात 17,82,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 11,592 अधिकारी कर्मचारी कार्यरत आहे। तसेच 5,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे। यामध्ये राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपले मतदान केले आहे। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आपल्या पत्नीसह मतदान केले आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार श्री नरेंद्र खेडेकर, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर, अपक्ष उमेदवार रविकांत तुपकरसह त्यांची पत्नी, अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्यासह त्यांची पत्नी सुनील शेळके साहेब या त्यांची पत्नी, काँग्रेस नेत्या जयश्रीताई शेळके, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या जिल्हा अध्यक्ष अनुजाताई सावळे यांच्यासह त्यांचे पती आदी पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। त्यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे भवितव्य हे येत्या 4 जून रोजी समोर येणार आहे। तोपर्यंत जिल्ह्यात कोण मारणार बाजी याची चर्चा सुरू आहे। तुम्ही पुन्हा निवडून येणार असं वाटतं तुम्हाला? 100% लोक गेली 15 वर्षात मी केलेली कामं, लोकांशी असलेला माझा संपर्क, विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेले आहेत। आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात, भेटी झाल्यात, तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे। अँटी इन्कम्बन्सी मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही। नरेंद्र खेडेकरचं म्हणणं आहे की तुम्ही गद्दार आहे, याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे। बाळासाहेबांची शिवसेना हे 4 शब्द आमच्यासोबत आहेत। बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यबाण निशाणी आमच्यासोबत आहे। गद्दार मात्र काहीतरी टेंबे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत। आणि म्हणून ही शिवसेना विरुद्ध उभाटा, महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील, याची मतरूपी आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे। नाही, आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे, आनंदाचा दिवस आहे। लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते। आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे। मी अतिशय छोट्या गावातून येतो। माझं गाव 400 मताचं गाव आहे, अतिशय छोटं गाव आहे, डोंगराच्या काठाशी वसलेलं गाव आहे। एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा मला त्या ठिकाणी मिळतो आहे। मी आज मतदानाचा हक्क बजावला। जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला, माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे। जनतेचा प्रचंड तुम्ही उमेदवार पण आहे आणि आज तुम्ही मतदान केलं, कसं वाटतं तुम्हाला? जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये
मतदान तर दरवेळेसच करतो, परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे. ताई, आज लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. या दिवशी तुम्ही जनताला काय मेसेज देणार? सर्वप्रथम आजचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी प्राधान्याने सहभागी व्हावं हे आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करते. देशामधली जर परिस्थिती पाहिली तर देशात वाढलेली महागाई, वाढलेली बेरोजगारी आणि वाढलेली हुकुमशाही हे सगळं लक्षात घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावं हे आवाहन मी या ठिकाणी करेन.